बुल्ढाना में सार्वजनिक बांधकाम विभाग और बुल्ढाना अर्बन की संयुक्त पहल से रोड सेफ्टी कैंपेन का आयोजन बड़े उत्साह के साथ किया गया। ये कार्यक्रम बुल्ढाना के बस स्टैंड परिसर में आयोजित हुआ, जहां जिला कलेक्टर किरण पाटिल, पुलिस निरीक्षक नीलेश तांबे और बुल्ढाना अर्बन के पदाधिकारी मौजूद रहे। कार्यक्रम के दौरान सड़क सुरक्षा नियमों को लेकर वक्ताओं ने अपने विचार रखे और नुक्कड़ नाटक के माध्यम से आम लोगों को जागरूक किया गया। इसके बाद सार्वजनिक बांधकाम विभाग और बुल्ढाना अर्बन के कर्मचारियों ने संयुक्त रूप से मोटरसाइकिल रैली निकाली, जो संगम चौक, कारंजा चौक होते हुए एलगांव टोल नाका पर समाप्त हुई। टोल नाका पर गुजरने वाले वाहनों पर रोड सेफ्टी से जुड़े स्टिकर लगाए गए, चालकों को यातायात नियमों का पालन करने का संदेश दिया गया। पूरे शहर में इस अभियान को लेकर सकारात्मक माहौल देखने को मिला। नमस्कार। 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा व बुलढाणा अर्बन पब्लिक सोसायटी यांनी संयुक्तपणे आज या ठिकाणी साजरा केला। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रस्त्यावर होणारे अपघात व त्यासाठी घेणारी काळजी यासाठी सगळ्यांना संदेश देण्यात आला। त्यापासून नाट्य या ठिकाणी साजरा करण्यात आला। मुळात प्रश्न असा आहे की आम्ही सगळे लोक पाश्चात्य देशाची भोगवादी संस्कृती शहराच्या फार लवकर स्वीकारतो, पण पाश्चात्य देशामध्ये जी लायसन देण्याची प्रथा आहे तिचा स्वीकार आम्ही करत नाही। त्या ठिकाणी सहजासहजी लायसन मिळत नाही, आमच्या इथे सहज लायसन मिळते आणि त्यामुळे रोज वर्तमानपत्रात होणारे अपघात आपण वाचतो। आजही मी बघितले की आज 11 तरुण मुलं महाराष्ट्रामध्ये मोटरसायकल आपल्या आणि कारच्या अपघातामध्ये गेलेले आहेत। याला जशी ती मुलं कारणीभूत आहेत तशी आम्ही सुद्धा प्रशासन करा। सर्वांना नमस्कार। मी जितेंद्र काळे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा। आज 37वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आपण साजरा केलेला आहे। जवळजवळ हा रस्ता सुरक्षा सप्ताह जो आहे तो 1 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान पाळला जाणार आहे। त्या माध्यमातून आपण पूर्ण जिल्ह्यात, म्हणजे आमचं जे उपविभाग आहे, चिखली असो, मेहकर असो, देऊळगाव राजा असो, त्यानंतर बुलढाणा असो, या पूर्ण यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये हा सप्ताह राबवला जाणार आहे। या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश एकच आहे की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि रस्ता अपघाताचं प्रमाण कमी व्हावं। आपण जर पाहिलाय की दररोज 450 लोक मृत्युमुखी पडत आहे, तर हा आकडा कुठंतरी शून्यावर यायला पाहिजे। त्यासाठी लोकांमध्ये जे वाहन चालवतात त्यांच्यामध्ये जागरूकता होणे फार गरजेचं आहे।